नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आंब्याच्या पानाविषयीची माहिती. आज तुम्हाला या व्हिडिओमधून सर्वात मोठं आंब्याचं पान दाखवणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही आंब्याचं पान इतकं मोठं कधी पाहिलं नसेल. आंब्याचे उपयोग दैनंदिन जीवनामध्ये आपणाला माहिती आहे. लोणचं आपण रोजच्या जेवणामध्ये खातो. त्याचप्रमाणे आंब्याच्या दिवसामध्ये आमरस आपण खातो. परंतु आंब्याचं पानं जी आहेत, ती पानं अत्यंत उपयोगी आहेत. तोरण करण्यासाठी म्हणजे सजावटीसाठी आंब्याची पानं आपण वापरत असतो. त्याचप्रमाणे आंब्याची पानं ही पूजेसाठीही वापरली जातात. आंब्याचं लाकूड हे घर बांधकामासाठी, त्याचप्रमाणे लाकडी वस्तू तयार करण्यासाठी वापरले जातात, हे सर्वांना माहीत आहे. आता आमच्याकडे असणाऱ्या आंब्याच्या पानाची माहिती पाहूया. आमच्याकडे एक आंब्याचं झाड आहे. त्या झाडाला काही लहान, काही मोठी अशी वेगवेगळ्या आकाराची पानं आलेली आहेत. परंतु त्यामध्ये काही पानं इतकी मोठी आहे, की ती खूपच मोठी आहे. काही पानं 1.5 फूट लांबीची आहे, काही पानं पावणे 2 फूट लांबीची आहे. आणि आता तुम्हाला मी जे दाखवणार पान आहे, ते सर्वसाधारणपणे 56 सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ 4 सेंटीमीटर कमीच 2 फूट लांबीचं हे पान आहे. असं पान तुम्ही कधीच पाहिलं नसेल. त्या पानाचा पुढचं टोक जे आहे ते मात्र मोडलेलं आहे, वाळलेलं आहे आणि मोडलेलं आहे. ते पाहू शकता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये, की त्याचं टोक मोडलेलं आहे. सर्वसाधारणपणे 1 सेंटीमीटर लांबीचं त्याचं टोक मोडलेलं आहे. आणि दुसरं पान मुद्दाम मी त्याच्याजवळ ठेवलेलं आहे, कारण त्या पानाचं टोक जे मोडलेलं आहे ते 1 सेंटीमीटर लांबीचं आहे. या दुसऱ्या पानाच्या टोकावरून आपल्या लक्षात येईल पहा. पानाचं टोक नसताना त्या पानाची लांबी सर्वसाधारणपणे 55.1 मिलीमीटर म्हणजे 55 सेंटीमीटर आणि 1 मिलीमीटर इतके आहे. आणि त्याचं पुढचं टोक जर आपण 9 मिलीमीटर, तर जवळजवळ 1 सेंटीमीटरचं आहे, परंतु आपण 9 मिलीमीटर जर धरलं तर 9 मिलीमीटर आणि 55.1 असं जरी एकत्रित केलं तर पानाची लांबी ही 56 सेंटीमीटर इतकी होते पहा. म्हणजे जवळजवळ 4 सेंटीमीटर कमीच या पानाची लांबी 2 फूट इतकं लांबीचं हे पान आपण पाहू शकता व्हिडिओमधून, की टोटल पान जे आहे हे किती लांब आहे. तर त्यावरून कॅमेरा फिरवतोय पहा, सर्वांनी पहा. असं हे पान आहे. तर व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा, लाईक करा.